नमस्कार मंडळी. आयुष्यात प्रगती करायची असेल आणि मनासारखं यश मिळवायचं असेल तर केवळ मेहनत करून चालत नाही, तर काही गोष्टी गुप्त ठेवणंही शिकावं लागतं. बघा, आपलं आयुष्य ही एक लढाई आहे आणि या लढाईतच आपले काही पत्ते राखून ठेवण्यातच खरं शहाणपण असतं. नातेवाईक म्हणजे आपल्या सुखदुःखातले सोबती जरी असले तरी कधी कधी अति जवळीकच आपल्या प्रगतीच्या आड येऊ शकते. लोक म्हणतात ना, नजर लागते, ती दुसरी तिसरी काही नसून लोकांचा मत्सर आणि नकारात्मक विचार असतात. तुम्ही जेव्हा तुमच्या स्वप्नांचा किंवा योजनांचा गाजावाजा करता तेव्हा नकळतपणे तुम्ही अडथळ्यांना निमंत्रण देत असता. म्हणूनच यशस्वी व्हायच्या जिद्दीने पेटलेल्या माणसाने कोणत्या 5 गोष्टी आपल्या ओठांच्या आड आणि घरच्या उंबरठ्याच्या आड ठेवाव्यात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आपल्या यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी या काही खास गोष्टींवर नजर टाकूया, ज्या तुम्हाला जगाच्या नजरेपासून जपून ठेवायच्या आहेत. नंबर 1, तुमचे मोठे ध्येय आणि भविष्यातील स्वप्ने. आपलं जे काही मोठं स्वप्न असतं ना, ते एखाद्या जपून ठेवलेल्या सोन्यासारखं असतं. जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा गाजावाजा करणं धोक्याचं असतं. गावात किंवा नातेगोत्यात माणसं कशी असतात, तुम्ही चांगलं करायला निघालात की कौतुक करण्यापेक्षा अरे हे तुला जमणार आहे का, किंवा उगीच मोठी स्वप्न बघू नकोस असं म्हणून तुमचे पाय खेचणारे जास्त असतात. लोकांच्या अशा बोलण्याने आपला आत्मविश्वास डळमळीत होतो आणि ज्या जोमात आपण काम करायला पाहिजे तिथं आपण खचून जातो. त्यापेक्षा गपगुमानं कोणालाही सुगावा लागू न देता आपल्या ध्येयावरती लक्ष द्यावं. तुमचं काम इतकं शांतपणे करा की ज्या दिवशी तुम्हाला यश मिळेल त्या दिवशी त्याचा आवाज अख्ख्या जगात झाला पाहिजे. एकदा का तुम्ही काहीतरी करून दाखवलं की जी माणसं आज तुमची थट्टा करतील तीच उद्या तुमच्या नावाचा जय जयकार करतील. म्हणूनच आपलं भविष्य आणि आपली स्वप्ने पोटात ठेवा, जिद्दीने मेहनत करा आणि ज्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल त्या दिवशी तुमचं यशच जगाला तुमची खरी ओळख करून देईल. तोपर्यंत आपला शब्द आणि स्वप्न दोन्ही कुणाला कळू द्यायचे नाहीत. हेच खरं शहाणपण आहे. नंबर 2, तुमचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती. बघा, व्यवहारातलं एक साधं आणि पक्क गणित आहे. आपल्या खिशात किती पैसे आहेत आणि आपली कमाई किती हे कधी जगासमोर उघड करायचं नसतं. नातेवाईक कितीही जवळचे असले तरी त्यांना आपल्या पैशाचा आकडा सांगणं म्हणजे कुऱ्हाडीवरती पाय मारून घेण्यासारखं आहे. जर तुमची कमाई खचून नसेल तर लोकांच्या डोळ्यात ती खुपायला लागते, उगाच मत्सराची नजर लागते आणि ह्याच्याकडे खूप आहे असं समजून बिनकामाच्या उधाऱ्या आणि मदतीचे हात पुढे होतात. मग नाही म्हटलं की नाती बिघडतात. या उलट जर तुमची परिस्थिती थोडी ओढग्रस्तीची असेल आणि तुम्ही ते बोलून दाखवलं तर लोक तुम्हाला किंमत देणं सोडून देतात आणि 4 चौघात कमी लेखायला लागतात. गरीबाचा सल्ला कुणालाच ऐकावा वाटत नाही. हे जग वास्तव आहे. म्हणून आपलं अर्थकारण आपल्या घरातच राहिलेलं बरं. कुणी कितीही विचारलं तरी देवाची दया आहे, कसं तरी भागून जाते असं म्हणून विषय संपवावा. आपली आर्थिक बाजू गुप्त ठेवली की नात्यात मान सन्मान राहतो आणि फालतूच्या सल्ल्यापासून आपला बचाव होतो. पैसा ही आपली ताकद आहे, ती उगाच चव्हाट्यावरती मांडून आपली किंमत कमी करून घेऊ नका. नंबर 3, तुमच्या घरातील अंतर्गत वाद किंवा समस्या. आपल्या घराचं गुपित हे आपल्या घराच्या 4 भिंतींच्या आत राहिलेलं केव्हाही चांगलं असतं. बघा, घराचे वासे घरालाच ठाऊक असं म्हणतात. तसंच आपल्या घरात होणारी छोटी मोठी भांडणं किंवा वादावादी बाहेरच्या लोकांसमोर मांडणं म्हणजे स्वतःचा हसू करून घेण्यासारखं आहे. नातेवाईक समोरून कितीही तुमचं ऐकून घेत असले किंवा सहानुभूती दाखवत असले तरीही मागं वळलं की त्याच गोष्टीचा ते चवीने मसाला लावून गावभर चर्चा करतात. कुणाला आपल्या उणिवा सांगितल्या की उद्या त्याच गोष्टीचा हत्यार म्हणून वापर करून लोक आपल्यालाच टोमणे मारायला लागतात. घराची इज्जत ही एकदा का उंबरठा बाहेर गेली की ती परत मिळवणं खूप कठीण असतं. समाजात आपली प्रतिमा डागाळली की लोक आपल्याला मान देणं कमी करतात. त्यामुळे घरात कितीही मोठा प्रश्न असला
तरी घरातल्या माणसांनी मिळून मिसळून शांतपणे मिटवलेला बरा. बाहेरच्या माणसाला आपल्या घरात ढवळाढवळ करण्याची संधी दिली की मग घराची शांतता कायमची जाते. म्हणून लक्षात ठेवा, घरातील भांडणं ही घरापुरतीच ठेवावीत, जेणेकरून बाहेरच्या जगात तुमचा सन्मान आणि तुमच्या घराचे अब्रू कायम टिकून राहील. नंबर 4, तुमच्या कमजोरी आणि उणीवा. बघा, माणूस म्हटलं की त्याच्यात काही ना काही गुण असतात आणि काही दोषही असतात. पण आपले कच्चे दुवे कोणासमोर उघड करायचे हे ज्याला कळलं तोच खरा शहाणा. आपल्या मनातली भीती किंवा आपल्या कमजोरी कधीच नातेवाईकांजवळ बोलून दाखवू नका. माणसं वेळेनुसार बदलतात. आज जे तुमचे हितचिंतक वाटतात, उद्या काही कारणाने खटका उडाला की हेच लोक तुमच्या त्याच कमजोरीवरती नेमकं बोट ठेवतात. मग चार चौघात तुम्हाला टोमणे मारणं किंवा तुमच्या उणीवांचा पाढा वाचणं सुरू होतं. त्यामुळे तुमचा स्वाभिमान दुखावला जातो आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागतो. लोकांच्या हातात असं शस्त्र देऊ नका ज्याने ते तुमच्यावरती वार करतील. आपली कमजोरी ही फक्त आपल्यालाच माहीत असावी, जेणेकरून आपण त्यावर काम करून ती सुधारू शकतो. जगासमोर वावरताना नेहमी खंबीरपणे उभं राहावं, कारण इथं कमजोरी दाखवली की लोक सावरून घेण्याऐवजी दबवायचा प्रयत्न जास्त करतात. म्हणून आपलं मन घट्ट ठेवा आणि आपल्या उणीवांची चर्चा करण्यापेक्षा त्या कशा घालवता येतील यावरती लक्ष द्या. यातच तुमचं हित आहे. नंबर 5, तुमची पुढची महत्वाची पावले. माणसाच्या आयुष्यातली पुढची चाल ही एखाद्या गुप्त मोहिमेसारखी असली पाहिजे. बघा, तुम्ही एखादा नवा धंदा सुरू करायचं ठरवलं असेल, जमीन जुमला घ्यायचा विचार असेल किंवा अगदी परदेशात जायचं स्वप्न असेल, तर जोवर ती गोष्ट प्रत्यक्ष कागदावर येत नाही किंवा हातात पडत नाही तोवर त्याची वाच्यता कुणापाशीही करू नका. आपल्याकडे म्हण आहे ना, करायला गेलं एक आणि झालं भलतंच. असा बऱ्याचदा लोकांच्या नकारात्मक बोलण्यामुळे किंवा त्यांच्या वाईट नजरेमुळे होतं. नात्यागोत्यात सगळीच माणसं आपल्या प्रगतीवरती खुश होतील असं नसतं. काही लोक तोंडावर गोड बोलतात पण मनात मात्र ह्याला हे कसं काय जमतंय असा विचार करतात. अशा लोकांच्या मनातल्या मत्सरामुळे किंवा अविश्वासाच्या बोलण्यामुळे आपल्या कामात विनाकारण अडथळे येतात आणि आपला उत्साह कमी होतो. आपलं धोरण असं असावं की काम पूर्ण झाल्यावर त्या यशाचा गुलाल आपोआप सगळ्यांना दिसेलच. तोपर्यंत आपलं तोंड बंद आणि काम चालू ठेवणं हेच खरं शहाणपण आहे. आपली पुढची पावलं गुपित ठेवली की विघ्न येत नाहीत आणि जे स्वप्न आपण पाहिलंय ते निर्विघ्नपणे पूर्ण होतं. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की यशस्वी होण्यासाठी फक्त कष्ट करून चालत नाही, तर काही गोष्टी वेळेनुसार जपूनही ठेवाव्या लागतात. आयुष्याच्या या प्रवासात तुमचं यश हे तुमच्या कष्टावर आणि तुमच्या संयमावर अवलंबून असतं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि यातील गोष्टी पटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अशाच प्रेरणादायी गोष्टी सांगायला अधिक बळ मिळतं. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तींना शेअर करा ज्यांना प्रगती करायची आहे पण त्यांना योग्य दिशा मिळत नाही. आणि हो, अशा नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.